नमस्कार। धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचं नुकतंच निधन झालं आहे। काल रात्री 10:27 त्यांनी अखेरचा श्वास घेतला। एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ज्ञानेश्वर तात्या पाटील यांची ओळख होती। ग्रामीण भागात त्यांना मोठ्या प्रमाणात मानणारा वर्ग होता। येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची देखील चर्चा सुरू होती। गेल्या काही महिन्यांपासून ज्ञानेश्वर पाटील हे दीर्घ आजारामुळे पुण्यात उपचार घेत होते। उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे। धाराशिव जिल्ह्यात ज्ञानेश्वर पाटील यांनी कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं होतं। सुरुवातीच्या काळात त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती। अशा परिस्थितीत देखील त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपवर चालक म्हणून काम केलं होतं। याच काळात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेचं कार्य करण्यास सुरुवात केली होती। संघटनेत विविध पदे भूषवित असताना त्यांना 1995 व 1999 साली विधानसभेवर मतदारांनी निवडून दिलं होतं। त्यापूर्वी ते बिनविरोध नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते। त्यांच्या निधनाचे वृत्त रात्री उशिरा धडकताच परंडा मतदारसंघात शोककळा पसरली आहे।